आता आम्ही आलो आहे हॉलमध्ये। हा आहे हॉलचा स्टेज आणि हा मस्तपैकी हॉल आणि हॉलच्या वरतीच ह्या साईडला आहे रूम्स ज्या ठिकाणी आम्ही थांबणार आहेत। आणि आता आम्ही आलो वरती, हे बघा वरच्या साईडनी हा व्ह्यू खूप छान असा। संध्याकाळचे वाजले आहेत 8 आणि बघू शकता हा आहे हॉलमधला परिसर, खूप छान असा सुंदर सजावट केलेली आहे। या ठिकाणी होणार आहे हळदीचा कार्यक्रम आणि आपले सगळे मित्र वरच्या साईडला उभे आहेत, अजून सगळे रेडी होत आहेत, फ्रेश होत आहेत। चल ना आता माहिती आपला आकाश, हा दिलीप आहे, हा राहुल आहे, हा सुरेंद्र आहे, हा किसन आहे, सूरज आणि आमचे आणि तुमच्या मित्र आणि ही आमची नवरी। काय नाही आणि ह्या आहेत आकाशच्या मामी आणि त्या साईडला बसले आहेत मामा आणि हे सगळे आपले सबस्क्रायबर आहेत, ते आपले पूर्ण व्हिडिओ बघतात। त्यांनी मला जवळ बोलून सांगितलं की आम्ही तुमचे पूर्ण व्हिडिओ बघतो म्हणून। थँक्यू आपले व्हिडिओ बघितल्याबद्दल। हे आहे मंगल कार्यालय आणि मंगल कार्यालयाच्या बाहेरच हा आहे डीजे चालू झाल्यानंतरचा लुक बघूया आपण कसा असतो तो। थोड्याच वेळानंतर डीजे तर चालू झाला पण लाईट अजून चालू झाली नव्हती, पण आपल्या मित्रांना राहतोय कुठे, लागले नाचायला। आणि आकाशची मुलगी म्हणजे कृतिका ती पण नाचायला लागली। आणि रात्रीच्या जवळपास 9 वाजता हळदीचा कार्यक्रम चालू झाला। तिकडे आपले सगळे मित्र नाचण्यामध्ये मग्न आहेत आणि इकडे नवरा नवरी तर सोडाच, बाकी सगळे सुद्धा हळदीने रंगून गेलेले आहेत। सगळ्यांनीच एक दुसऱ्याला हळद लावलेली दिसते।
मस्तपैकी नाचून झाल्यानंतर आम्ही सर्व मित्रांनी सुद्धा दोघांना हळद लावली. इकडे आकाशी आई काय करते बघूया आपण. अरे आकाशी आई तर नाचते. चला चला बाहेर बाहेर. मगर जहाँ भी होती है मेरे तो शादियाँ तो नसीब से होती है. कुदरत भी हैरान है. काजळ लावणे आले मी आज असं नका बघू येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नकळाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरणी शिकारी. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. हळद झाली, डान्स झाला आणि आता मी बसलो जेवायला. आणि आजचा हा ब्लॉग इथे संपवूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये असेल श्रद्धाचं लग्न. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.